नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी कुलदीप पाटील तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आला आहे यूट्यूब चॅनलवरती. सो आज काय प्लॅन नाही आहे. आता मी चाललो आहे ग्राउंडवरती. ग्राउंडवरून आल्यानंतर आपण थोडं जाऊया बाहेर फिरण्यासाठी. बघूया काय कॉन्टेंट भेटतो का नाही. नाहीतर माझ्या मनात एक गोष्ट आहेच की ती तुमच्यासोबत शेअर करू. तर मी जाऊन येतो, ग्राउंडवरती खेळून येतो, नंतर ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. तर भेटूया थोड्याच वेळात. आलो आहे खेळून, ग्राउंडवरनं कधी चालू आहे, फ्रेश झालो आहे ना. आता थोडं असाइनमेंट झाल्यात कंप्लीट. तर PDF बनवतो आणि सबमिशन करायचं आहे. सो PDF बनवतो फटाफट आणि सबमिट करतो. मेलवरतीच पाठवायचं आहे. तर पटकन करतो, येतो लगेच. झालेलं आहे आपलं सबमिशन करून. सर्व सबमिशन होते. 5 असाइनमेंट्स होत्या. 5ची असाइनमेंटचे स्कॅन केलं, PDF बनवला आणि मेल केलेला आहे इन्स्टिट्यूटला. सो मेल झालेलं आहे आपलं. तर बघूया, पाठवलेलं आहे. उद्याला मॅडमला कॉलसुद्धा करेल, कारण आता एवढं डिस्टर्ब करणं मला आवडत नाही. सो कॉल करेल. आणि खूप दिवसापासून म्हणजे मनात एक टॉपिक आहे की तुमच्याशी शेअर करू. आणि माझ्या लाईफमध्ये सध्या तरी तसंच काहीतरी घड आहे, पण मी लक्ष न देते त्याच्यावरती. तर टॉपिक असं आहे की जेलसी, म्हणजे की जळणं. आता त्याला मराठीमध्ये काय तसा शब्द आहे का ते मला माहिती नाही. मी गुगलवर पण सर्च केला, पण मला काय जास्त ते काय समजलं नाही. पण जेलसी आपण इंग्लिश शब्द घेऊ, वर्ड. तर जेलसी काय असते मला सांगा तुम्ही बरं, कारण मला तर नाही माहिती. कारण मी जेलसी कॉलेजला सोडून आलो आहे 2018ला. ते म्हणजे कोणामुळे, ते एक यूट्यूबचा इन्फ्लुएन्सर होता, त्याचं नाव नाही घेत कारण तो आत्ता जगामध्ये नाही आहे. तर त्याने मला त्या टायमाला शिकवलं की जळून फायदा नाही मिळत. म्हणजे जी बराबरी करण्यात मजा आहे ना, ती जळण्यात नाही आहे. सो ते माझ्या अजूनपर्यंत लक्षात आहे. आणि मी सर्वांना तेच सांगतो, तुम्ही माझ्या कोणत्या पण फ्रेंडला विचारा, मम्मीला विचारा, दीदीला, फॅमिलीला विचारा, मी सर्वांना तेच सांगतो की जळण्यात मजा नाही आहे. बराबरी करा, लेवल करा, त्यांच्याशी डोळ्यात डोळे करून बोला, त्याच्यात मजा आहे. तर ते आपल्याला येत नाही. तर जेलसी काय आहे मला तेच म्हणजे अजून समजत नाही. म्हणजे तेव्हा मी खूप जळायचो, पण 2018पासून बंद. काय काय आहे. तर एवढंच आहे की एखादा कोणता ग्रुप असेल, नाहीतर काय असेल, कलिग्स असतील, फ्रेंड्स असतील, कोण असेल, हां बाबा तो अमीर पोराबरोबर फिरतो, त्याच्याकडे एवढी गाडी आहे चांगली, माझ्याकडे का नाही, मी का ना अमीर पोरासोबत फिरू शकत. त्याच्याकडे एवढा महागडा फोन आहे, लाखाचा फोन आहे, माझ्याकडे का नाही आहे. चैन आहे त्याच्याकडे, सोन्याची वस्तू आहेत, माझ्याकडे नाही. ब्रँडेड कपडे का नाही, तर माझ्याकडे का नाही आहे सर्व. तर ह्याला बोलतात जेलसी. सो असंच काही माझ्या लाईफमध्ये थोडंफार घडत आहे, पण मी त्याच्यावर लक्ष नाही देत. तर कारण माझ्या कानावर खूप काय काय गोष्टी पडतात तशा. तर मी आता त्याच्यात काय करू नाही शकत, कारण सर्व घेतलं ते एकदम मी माझ्या पैशाने घेतलं, नाही तर माझे मम्मी पप्पा आहेतच, त्यांच्या पैशाने घेतलं आहे. कारण जेलसी करून काय फायदा नाही मिळत, आणि मी तरी कोणाला जळत नाही. सो एवढंच मला एक शेअर करायचं होतं. माझ्या मनात कधीपासून होतं ते की टॉपिक शेअर करू, तर मी शेअर केला. मृणालसोबत आहे आता. मृणालला घरी बोलवलं मी, कारण माझ्याकडे गाडी नाही, माझी गाडी काका घेऊन गेलेत. तर मृणालसाठी एक क्वेश्चन की मृणाल, तू कधी जेलस फील केला आहे का? मी कधी जेलस फील केलं होतं, पण एवढं पण नाही. आता तसं काहीच नाही मिळत. म्हणजे काय इन्सिडेंट होता, तुम्हाला सांगेल का, शेअर करतो थोडा. जेलस फील म्हणजे असंच की ह्याच्याकडे ही वस्तू आहे, आपल्याकडे का नाही. आणि त्याच्यामधनंच एक शिकायला भेटलं की आपणही ती वस्तू घेऊ शकतो. त्यासाठी थोडी मेहनत आणि कष्ट करावे लागतील, आणि ते आता करतो आहे, तर हवं तसं मी घेऊ शकतो. सो जेलस पण हा तिकडेच नष्ट झालेला आहे. मित्रांमध्ये असलं तर बरोबरी कशाला पाहिजे. तो अमीर असो गरीब असो, एकत्र राहतं ना. तो अमीर आहे, तो आपल्याला ॲडजस्ट करतो, आपण गरीब आहोत, आपण त्याला ॲडजस्ट करू शकतात. पण मी आणि माझा फ्रेंड सर्कल आहे, तो कधीच असं बरोबर नाही करत की हां बाबा तू अमीर आहे कशाला, म्हणजे तू गरीब आहे, तू कशाला आमच्यात फिरतो, आमच्या दोघं फिरू, तू तुझ्या लेवलच्या आहे. पण असं आम्ही कधीच नाही. भाऊ तुकडे काय नाही मिळत, ये बाबा आमच्याकडे कशाला नुसतं. मित्र आहेत, मैत्री निभवायची असते. सो मैत्रीमध्ये कधी जेलस वगैरे नाही. आणि फॅमिलीमध्ये पण मी कधी जेलसी वगैरे नाही. मम्मी पप्पा सर्व आमचे तसेच आहेत की जेलसी फील कशाला करायची. आपण कमवतो, आपण आपल्या हक्काचं खातो, दुसऱ्यांच्या पैशाचं थोडी खातो. सो दुसऱ्यांवर जळून फायदा नाही मिळत. ती गावातच आहे ना. भेटला आहे आपला लोकेश दादा. हा बघा, हा लोकेश दादा. काय बोलेल, कसा आहेस? एकदम मस्त. तू मला खूप वेळा बोलला की तू मला घेत नाही ब्लॉगमध्ये, तर आज शेवटी घेतला आहे.
काय बोलतोस बाकी? बाकी चाललाय, तू कसं आहेस? आमच्या कुलदीप पाटीलच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बस एवढंच, थँक्यू. त्यापेक्षा आणि भेटत जा असेच आपले. तर नक्की घेतलेलं मी तुला, मी बोललेलं की तुला मी घेईल माझ्या ब्लॉगमध्ये. सो मी चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे तुझं पण. तसेच मला भेटत राहा, सपोर्ट तुमचा तर आहेच मला माहिती आहे. आयुष्याचं रिथच आहे. त्यावेळेस काय बोलतो, कसं आहेस? बरं आहे. खूप दिवसाने ब्लॉगमध्ये येत आहे तू. खूप दिवसाने येतं, मला माहिती आहे. हा मला घेत नाही काही अरे मी कुठे असतो, माझे ब्लॉग बघितले नव्हते एवढ्या दिवसाचे. कुठचे ब्लॉग होते माझे, सांग ना. ते पण आहे. मग ग्राउंडवर का नाही आलाच? आज मी थोडं बाहेर गेलेला म्हणून मी ग्राउंडवरती आला नाही. ओके ठीक आहे. श्रेयसकडे आलो आहे आता. श्रेयस आत्ताच आलाय घरी. कुठे गेलेला सांग रे फिरायला? खैरापाटाला गेलेला. नुसता गाडी घेऊन बहिणीला दिलं, गेला. गाडी घेऊन दिलं म्हणून फिरायचंच का? नाही, बहिणीला घ्यायला गेला होता. आणि हा काय करता? हा कुठे आहे? तू कुठे गेलेला? मी फ्यूल टाकाला. फ्यूल टाकायला गेला. ठीक आहे. आपली आपण ही अर्टिगा घेऊन गेलो, तुम्ही बघितली असेल गाडी. नाही तिथे आहे. आपली गाडी ती बघा. 2318. ठीक आहे. थोडी चर्चा चालू आहे, कुठे खायला जायचं, काय खाण्यासाठी पिण्यासाठी, येईलच vlog, फिरायला. tension नका घेऊ. तर येईलच बघा ब्लॉग आपले. आलो घरी. थोडा मित्रांसोबत चर्चा करत होतो की कुठे काय करायचं, फिरायला कुठं जायचं, तर प्लॅन बनवूया एक नवीन. तर तेच चालू होतं. सो आलो, जेवलो, फ्रेश झालो. आता एडिटिंग करत बसणार. तर मी सांगतो की ब्लॉग इथे संपवूया. तर मी माझं ओपिनियन तुमच्यासमोर शेअर केलं की जेलसी काय असते. सो माझ्या मनात खूप दिवसापासून तेच चालू होतं की काय मला हाच का टॉपिक पडतो. म्हणजे जॉबला जातो तरी पण हाच टॉपिक असतो कधी कधी. दुसरा अजून एक आहे पण तो थोडा पर्सनल आहे, तो ना सांगणार. पण हा टॉपिक खूप वेळा आला आहे म्हणून मी सांगितला. माझं जे फिलिंग्स आहेत ते मी शेअर केले की जेलसी बाबतीत काय आहे. तर मला नाही आवडत. सो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचं काय ओपिनियन आहे जेलसीच्या बाबतीत. म्हणजे जेलसी काय असते आणि तुमच्याबरोबर झालं आहे का कधी. तर असं झालं असेल तर मला एक इन्सिडेंट पण सांगा तुमच्याबद्दलचा. सो तुम्ही मला कमेंट करू शकतात यूट्यूबवरती. नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. माझे 2 इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत, तर दोन्ही इंस्टाग्रामच्या अकाउंटची मी लिंक दिलेली आहे. सो त्याच्यावरती जाऊन तुम्ही मला DM सुद्धा करू शकता. सो बघा तुमच्यावर आहे. तुमचं जर काय झालं असेल असं इन्सिडेंट तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मला काय आवडलं तर मी ते नेक्स्ट व्लॉगमध्ये रिव्हील करेलच. एखादं ओपिनियन आवडलं तर कमेंट चांगली एक सो नक्की शेअर करेल. तर कमेंट करा नक्की आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बी सेफ, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.